हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आरबीआयची लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जी घेऊन आलोय आपण. उद्या पेपर आहे, पेपर दुपारी आहे, त्यामुळे बरेच जण हे कदाचित रात्री बघतील हा व्हिडिओ, किंवा काही जण उद्या कदाचित ट्रॅव्हलिंगच्या वेळेस बघू शकता. ठीक आहे, कारण की असं पण आहे की सर ट्रॅव्हलिंगमुळे काही जण त्या हिशोबाने सांगत होते की सर लाईव्ह नका ठेवू. काही जणांशी माझं बोलणं झालं होतं, ते म्हणतो सर रेकॉर्डेड टाका, आम्ही आमच्या हिशोबाने बघतो. तर बघा, सगळ्यात महत्वाचं आरबीआय असिस्टंट मेन्सची जी स्ट्रॅटर्जी आहे, जेही स्टुडंट लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जी आपली रेग्युलर बघत होते इतक्या वर्ष, त्याच्यामध्ये काय मेजर डिफरन्स राहील सर ते सांगा. कारण आरबीआयची मेन्स क्लिअर केलेली आहे, म्हणजे मला असं वाटतं हे मुलं बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असतील, यांना बऱ्यापैकी माहिती आहे की आपल्या रेग्युलर लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जीमध्ये आपण काय सांगतो. जसं की कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला प्रीचा पेपर असो किंवा मेन्सचा असो, एक बेसिक असतं. काय बेसिक असतं सर? की तुम्हाला सगळ्यात पहिले इझी क्वेश्चन्स, सोपे क्वेश्चन्स पिक करायचे असतात. हे एकदम बेसिक असतं, त्यामुळे ते सगळं तर आपण इथे इम्प्लिमेंट करणारच आहे. मी असं कन्सिडर करतो की तुम्ही प्रीला जी पण स्ट्रॅटर्जी लावली होती, एकदम कॉमन सेन्सवाली, की गेल्या गेल्या इझी क्वेश्चन्स पकडायचे, डिफिकल्ट क्वेश्चनला जास्त वेळ द्यायचा नाही, ते सगळं तुम्ही पकडूनच चालतायत. पण त्याच्यापेक्षा वेगळं काय सर? तर वेगळं बघा, हा जो पेपर आहे आरबीआयच्या मेन्सचा, हा रेग्युलर मेन्स सारखा नाहीये. कारण की रेग्युलर मेन्सचे जेवढे पेपर आहेत बाकीच्या एक्झामचे, त्याच्यामध्ये टायमिंग थोडेसे जास्त आहे. आता आरआरबीने थोडा चेंज केलाय म्हणा, पण जनरली जेवढे जुने मुलं असतील त्यांनी 40 मिनिटं, 35 मिनिटं, 45 मिनिटं, कधी कधी 60-60 मिनिटं एवढ्या टायमिंग मध्ये मेन्सच्या एक सेक्शनला दिलेलं असणार आहे. इथे मात्र प्रत्येक सेक्शनला 30-30-30 मिनिटं आहे. तर आपण दर वेळेस असं म्हणतो की मेन्सचा पेपर म्हणजे टेस्ट मॅच आहे, टाइम भरपूर आहे, क्वेश्चन आरामात पिक करा, हळूहळू ड्रॅग करा, वेळ भरपूर आहे, वेळेचं टेन्शन घेऊ नका, असं दरवेळेस म्हणतो. इथं थोडंसं स्टेटमेंट वेगळं जाईल, कारण ही ना T20 मॅच आहे ना टेस्ट मॅच, ही वन डे मॅच आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा फरक आहे आरबीआयच्या मेन्समध्ये आणि बाकीच्या मेन्समध्ये. कारण बाकी ठिकाणी कसं असतं, प्री म्हणजे T20चा पेपर आणि मेन्स म्हणजे डायरेक्ट टेस्ट मॅच असते. इथे वन डे मॅच आहे. मग सर वन डे मॅच म्हणजे काय? म्हणजे तुम्ही खूप जास्त 2-2, 3-3 राऊंड मारू नाही शकत याच्यामध्ये. जसं एसबीआय पीओ मध्ये वगैरे बाकीच्या मेन्समध्ये आयबीपीएस पीओ ला कसं होतं, आरबीआय क्लर्क, आयबीपीएस क्लर्कला पण इनफॅक्ट, की तुम्ही परत सेकंड राऊंडला येऊ शकता. तर इथं सेकंड राऊंडच्या भानगडीत पडू नका. मागच्या वर्षी जेवढे मुलं आपले सिलेक्ट झाले, दरवेळेस 6 पैकी 1 स्टुडंट आरबीआयला असतोच एसएससीचा, त्यांच्याशी पण माझं बोलणं झालंय. त्यांचं म्हणणं आहे की सर कसं आहे, सेकंड राऊंडचा तर विसरूनच जा म्हणे सर, त्याच्यात काही पॉसिबिलिटीज नाहीये. तर मुलांना एक क्लॅरिटी पाहिजे की तुम्ही जर मेन्स देताय याच्यामध्ये, तर जे येत आहे ते तर मारूनच द्या. आणि जिथे जिथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल पण डिसिजन तेव्हाच घ्या, तुम्ही त्याला नंतर साठी नका ठेवू, नंतर वेळ नाही भेटत. मग सर आता हे कन्फ्युजन कुठे असू शकतं? आता बघा, 5 सब्जेक्ट्स आहेत, सगळे सब्जेक्ट 40-40 मार्क्सला आहे आणि टायमिंग थोडासा वेगवेगळा आहे. तर आपण चालू करू सगळ्यात कमी टाइमवाला, म्हणजे कम्प्युटर. त्याच्यानंतरचा जीए 25 मिनिटं. तर हे दोन जे आहे कम्प्युटर, जे इनफॅक्ट त्यात थोडंसं मी इंग्लिश पण ऍड करतो, 30 मिनिटं पकडून घ्या. ठीक आहे, तर हे 3 सब्जेक्ट पकडले आपण, जीए, कम्प्युटर आणि इंग्लिश, हे 3 जे सब्जेक्ट्स आहे, ज्याला आपण थोडंसं थेरॉटिकल सब्जेक्ट म्हणू शकतो. तर या 3 सब्जेक्टसाठी तुम्ही ज्यावेळेस पहिल्या गो मध्ये स्टार्ट करताय, जे येतंय ते तर मारूनच द्या. पण जिथे तुम्हाला 50-50 वाटतंय, केरळ किंवा कर्नाटक पैकी एक आन्सर आहे, ठीक आहे, माऊस किंवा कीबोर्ड पैकी एक आन्सर आहे, जिथे तुम्हाला वाटतंय की वॉच किंवा वेअर पैकी आन्सर आहे, वर पैकी, जिथे जिथे वाटतंय तिथे तिथे डिसिजन घेऊन मारून द्या. सर म्हणजे तुक्के मारा असं तुम्ही म्हणताय का? मी म्हणाल या 3 सब्जेक्टसाठी जर 50-50 असेल तर तुम्ही रिस्क घेऊन टाका, असं माझं मत आहे. तुक्के मारणं किंवा फ्लूक मारायला मी एनकरेज नाही करत आहे, पण जिथे 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे तिथे रिस्क घ्या. कारण मागच्या वेळेस जो मूर्खपणा केला होता यांनी, 14 मार्क्सचा, 11 मार्क्सचा जो काही असेल कॅटेगरी वाईजचा कट ऑफ डायरेक्ट डिक्लेअर करून टाकला होता आणि पेपरची लेवल जरा जास्त अवघड होती. तर असं वाटत होतं की हे आता यांच्या स्टेटमेंट बदलतील आणि थोडा कट ऑफ खाली करतील डिफिकल्टी लेवलनुसार, पण त्यांनी तसं केलं नाही. मग सर मुलं कसे सिलेक्ट झाले? आता कसं होऊन जातं, कोणी ना कोणी तर त्यात पास होणारच आहे. एवढं जे काही त्यांना आकडा पाहिजे 100-200चा फॉर एक्झाम्पल, तर तेवढे तर मुलं निघूनच जातात. त्यामुळे मग काय होतं, अशा वेळेस जेव्हा हे कट ऑफ क्लिअर करायचे आपल्याला, त्यासाठी मग तुम्हाला ही रिस्क घ्यावीच लागते. ठीक आहे, तुम्ही तिथं तेवढं मोजून मापून नाही जाऊ शकत. कारण जर तुम्ही म्हणले पेपर डिफिकल्ट आहे सर, मला माहिती पेपर 14 मार्कचा कट ऑफ कसाच पॉसिबल नाही, पेपरला 10चाच द्यायला पाहिजे, पण हे लोक देत नाही ना. कोर्टात केसेस टाका, काही टाका. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे 3 सब्जेक्ट आहे, जिथं तुझं तुम्ही 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युज होता, म्हणजे 50% बोलतो बरं का मी. समजा 5 ऑप्शन तुम्ही बळजबरी 1-2-3 उडवताय मग काहीतरी गोळी मारताय, तसं नका करू. ठीक आहे, तर तेवढे तर मुलं सेन्सिबल आता मेन्स देतात, म्हणजे खूप क्लिअर थॉट्स असणार यांचे. सो 2 ऑप्शन्स मध्ये जिथे कन्फ्युजन होते तिथे बिलकुल तुम्ही रिस्क घेऊन टाका, असं माझं मत आहे, कम्प्युटर, जीए आणि इंग्लिशसाठी. ठीक आहे, कॉन्ट एलआर मध्ये हात जोडून विनंती, हात जोडून प्लीज तुक्का नका मारू. जरी तुम्ही मागच्या वेळेस खरंच ऐकलं असेल सर, माझा मित्र आरबीआय मध्ये, त्यांनी मागच्या वेळेस 4 पैकी 4 ए मारून दिले, त्याचे 2 बरोबर आले. प्लीज नका करू, कॉन्ट आणि रिझनिंगला प्लीज नका करू. ठीक आहे, मग सर कॉन्ट रिझनिंगला बिलकुल नाही करायचं आणि या तिघांमध्ये 50% मध्ये रिस्क घ्यायची. वरतून वरतून ओव्हरऑल क्लिअर झालं. आता पटापटा सब्जेक्ट वाईज बघा, ह्या 3ही सब्जेक्टला थेरॉटिकलला तुम्ही सेकंड राऊंड मध्ये येणारच नाही. वाचताय, पटापट 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 मारून द्यायचे. आणि सर जर समजा असं झालंच
की आम्हाला असं वाटतं की हे 5 क्वेश्चन ज्याच्यात मी थोडंसं कन्फ्यूज आहे 2-2 ऑप्शन मध्ये, मी याला शेवटी बघू का? मी परत परत सांगतोय, शेवटीच्या भानगडीत पडायचंच नाही आपल्याला. केरळ कर्नाटक तिथंच मारून द्यायचे, जे काय असेल ते. सर पण शेवटी खरंच खूप काही झालं तर वेळ भेटलाच आम्हाला, तर आम्ही एकदम घाईघाईत गेलो होतो. तर खूप झालं तर तुम्ही मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा. आन्सर मार्क करून ठेवा बरं का. आन्सर मार्क करून ठेवा आणि त्याला मार्क अँड रिव्ह्यू करा. आणि जर बाय चान्स शेवटी तुम्हाला 2-3 मिनिटं एक्स्ट्रा भेटून गेले किंवा 5 मिनिटं एक्स्ट्रा भेटले जीएला आणि तुम्ही बरेचसे ऑप्शन टिक केले, लेट्स से 40 क्वेश्चन आहे, तुम्ही त्यातले 25-26 क्वेश्चन अटेम्प्ट करून बसले आणि तरी तुमच्याकडे 3 मिनिटं उरले, तर जे मार्क अँड रिव्ह्यू केलेले आहे तुम्ही, आन्सर टिक केलेला आहे आणि त्याला रिव्ह्यू केलेलं आहे, त्याच्यात तुम्हाला जर केरळ कर्नाटक परत नंतर चेंज करायचा असेल, वेळ भेटला तर बघा. पण त्या भरोशावर बसू नका, कारण जनरली भेटत नाही वेळ, ठीक आहे. आणि त्यावेळेस तेवढं डोकं चालत नाही, तर ते गो मध्येच बेटर राहील. कम्प्युटरला पण तसंच 1 गो मध्येच मारून द्यायचे तुम्हाला. आणि जर शेवटी वेळ भेटलाच सर आम्ही काय करू, तर त्यावेळेस तुम्हाला एक एक क्वेश्चन ओपन करण्यापेक्षा जे मार्क अँड रिव्ह्यू मधले 1-2 क्वेश्चन असतील त्याच्यावर तुम्ही डोकं लावू शकता, ठीक आहे. इंग्लिशलाही तसंच, पण आता इंग्लिशला थोडंसं वेगळं जाऊ आपण. सगळ्यात पहिले जिथे जिथे इंग्लिशला वेळ कमी लागतोय, म्हणजे जसं आरसी झालं, किती पण कसा पण आरसी टाका तुम्ही, इझी लेवलचा असेल तरी थोडाफार तर वेळ लागतोच यार वाचायला. त्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की आरसी झालं, जिथं तुम्हाला विचार करायचा आहे स्टार्टिंगला, इन्व्हेस्टमेंट आहे थोडीशी, जसं मॅथ्समध्ये डीआय असतं, केसलेट असतं, तसं त्याच्यावर नका जाऊ. रप 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 जे तुम्हाला माहिती आहे, फिलर्स आहे, स्पॉट द एरर आहे, मॅच द कॉलम्स आहे, जिथे या दोन्हीपैकी एक निवडायचे, ते पटापटा मारा, त्यांनी कॉन्फिडन्स खूप भारी वाढून जाईल, ठीक आहे. पण सर मग तुम्ही तर म्हटले होते ना की सेकंड राऊंड नाही येणार. सेकंड राऊंड म्हणजे मी काय म्हणतो, एक तर आरसीचे डायरेक्ट स्ट्रेट तुम्हाला क्वेश्चन दिसतील ना, 8-10 क्वेश्चन्स राहतील किंवा 7-8 क्वेश्चन्स राहतील, तेवढा एक पॅच फक्त सोडला तर चालेल. बाकी मग मी नाही दुसरीकडे सजेस्ट करते. क्लोज टेस्टला पण मी म्हणाल डायरेक्ट गो विथ द फ्लो. पॅराजम्बलला जर वाटत असेल एखाद्याला, तर तुमचं पॅराजम्बलची कमांड कशी त्याच्यावर, जिथं तुम्हाला थोडा विचार करावा लागतो, तर तुमचं डिसिजन आहे. पण मी जर असतो तुमच्या जागेवर, तर मी काय केलं असतं, आरसी सोडून सगळं 1 गो मध्ये मारलं असतं. आणि जर पॅराजम्बलला मी थोडं कन्फ्युज होतो, मला वेळ लागतोय किंवा मला वाटतं माझ्याकडे वेळ, तर तेवढा ठेवला असता मी. बाकी सगळं दब 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 मारून दिलं असतं, ठीक आहे. सर मग बळजबरी 5 पैकी 5ही स्पॉट देअरर मारायचे का नाही, मी तसं नाही म्हटलं. स्पॉट देअरर तुम्ही घेऊन टाका स्टार्टिंगला, पण 5 पैकी जर तुम्हाला 4 जमताय आणि एक खरंच नाही जमत आहे, तर इमानदारीने राहू द्या. म्हणजे तुम्हाला हे पण नाही कळते की सी मध्ये एरर आहे का डी मध्ये एरर आहे, अंडरलाईन मध्ये, तरी सोडून द्या. मग तरी पण नका रिस्क घेऊ. पण तुम्हाला शुअर आहे की अरे दोन्हीपैकीच कुठतरी आहे, मग मारून द्या, ठीक आहे. सो हे क्लिअर झालं इंग्लिशसाठी. फक्त जिथे इन्व्हेस्टमेंट हेवी आहे ते थोडंसं राहू द्या, बाकी सगळं 1 गो मध्ये मारून द्यायचं, ठीक आहे. सर आता मॅथ्स आणि रिझनिंगचं. आता मॅथ्स आणि रिझनिंग बद्दल सगळ्यात पहिले तो फीडबॅक कसा आहे पेपरचा, पेपरची लेवल कशी असते. आता बऱ्याच वेळेस असं ऐकलेलं आहे की मुलांनी मिक्स्ड रिव्ह्यू दिले. काही जण म्हणले मॅथ्स पेपर खूप सोपा होता आणि काही म्हणले नाही सर मॅथ्स पेपर तेवढा सोपा नव्हता, त्याला खूप टाइम लागत होता. आता हे डिपेंड करतं तुम्ही क्वेश्चन कसे पिक केलेले आहेत. कधी कधी काय होऊन जातं, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मॅथ्सचा पेपर 40 मार्क्स आहे, पण त्यात बेसिक तर देणारच आहे बॉस, कुठे ना कुठेतरी देणार आहे. तर ज्या मुलांनी एकदमच रप 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 त्या बेसिक पर्यंत पटकन पोहोचले, म्हणजे डीआय दिसला तरी सोडून दिला, पटकन पुढे गेले, ते या मुलांची फीडबॅक नंतर असे येतात की सर सोपा गेला पेपर, कारण एवढं बेसिक होतं त्यानंतर डीआय होतं. आणि काहींचं जे एकदम 1, 2, 3, 4 सिक्वेन्स वाईज जातात, त्याच्यामध्ये कधी कधी ती गडबड होते. मग सर आम्ही आता कसं जज करू? आता त्याचा डिपेंड करतं, म्हणजे मी पण इथं थोडी स्ट्रॅटेजी चेंज करेल. मी असं नाही म्हणणार डीआय दिसला की सोडून द्या. आता तुम्ही मेन्सला जाताय, आरबीआयच्या मेन्सला जाताय, तर तुमची लेवल तर चांगलीच आहे इझी क्वेश्चन पिक करण्याची. तुम्ही जर पहिला क्वेश्चन पिक केला आणि जर तुम्हाला असं वाटतं डायरेक्ट वर्ड प्रॉब्लेम आहे, खूपच मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, मी त्याला कम्फर्टेबल नाही, तर ते सोडून द्या. पण जर डीआय आला आणि तुम्हाला असं वाटतं डीआय जमण्यासारखं आहे, बघितल्यानंतर आम्हाला 10 सेकंदात जजमेंट येऊन जातं सर की रेग्युलर मधला आहे कसा आहे, तर बिलकुल तुम्ही त्याला अटेम्प्ट करून टाका रस्त्यात, काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. पण जर तुम्हाला असं वाटलं काहीतरी वेगळं आहे, तर मग थोडंसं थांबा, कारण आपल्याकडे बेसिकचे पहिले मार्क्सने कॉन्फिडन्स वाढवायचा, मग तेवढ्यासाठी तो डीआय ठेवू. कारण की असं म्हणू शकतो की दुसरा एक डीआय राहणार आहे, 2 डीआय जर असले समजा, दुसरा थोडासा सोपा राहिला, तर मग त्यामुळे थोडंसं पुढे गेलेलं बेटर राहील. केसलेटला तर कम्प्लिटली तुम्ही त्या वेळेस कधी ती केसलेट येते तुम्ही त्यावेळेस काय सिच्युएशन मध्ये तेवढं बघा. केसलेटला बरेच जण असे की केसलेट बघितली त्यांना माहिती की रेग्युलर पॅटर्न मधले फोडून टाकता, आणि काहींचं असं की नाही थोडंसं टायमिंग असं आहे सर मी काही कम्फर्टेबल नाही तर राहू द्या. म्हणजे मी तुमच्या जागेवर मी काय करेल, पहिले कम्फर्ट वाले सगळे क्वेश्चन पटापटा करेल, सिक्वेन्स वाईजच जाईल मी टार्गेट हे ठेवल की बेसिक आलं तरी अटेम्प्ट करायचे, डी आलं तरी अटेम्प्ट करायचे, केस आलं तरी अटेम्प्ट करायचे. पण फक्त एक कंडिशन की डीआय खूपच बेकार दिसला तर मग सोडून देईल त्या मोमेंटला. केसलेट खूपच बेकार दिसली, मला ओळखीच नाही वाटत, तर मग त्या मोमेंटला सोडून देईल. पण बाकी पटापट पटापट मला इझी काही सुटलं नाही पाहिजे माझं. उद्या हे नाही झालं पाहिजे की मॅथच्या 40 क्वेश्चन पैकी सर 17 क्वेश्चन झाले आणि एकदम 5 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनच्या शेवटी राहून गेले. हा गाढवपणा नाही झाला पाहिजे. त्यामुळे याला पहिले पिक करा. सर वर्ड प्रॉब्लेम पण राहतात तो सर रस्त्यामध्ये. वर्ड प्रॉब्लेमचे काही टॉपिक्स आपल्याला खूप क्लिअर असतात बघा. पार्टनरशिप झालं, एजर झालं, ते डायरेक्ट मारून द्या, त्याचा काहीच विचार नका करू जर तुम्ही तेवढे कम्फर्टेबल असाल तर बेसिकली ना तुमच्या कम्फर्टवरती सगळं काही आहे की तुमची त्या त्या टॉपिकची किती प्रॅक्टिस झालेली आहे. आज जेवढं मी ओळखतोय सगळ्या स्टुडंट्सला जे मेन्सला चाललेले आहेत, यांनी सगळे वर्ड प्रॉब्लेमचे सगळे टॉपिक्स यांचे क्लिअर असणार आहे, कारण तुम्हाला प्रीमध्ये तुम्ही एवढे 35 पैकी 32, 33, 34 मार्क घेतलेच असणार आहे मॅथ्समध्ये, त्याशिवाय तुमचे एवढे कट ऑफ नसेल निघाले किंवा 30 तरी पकडा, म्हणजे तुमचे सगळे एरियाज कव्हर आहे. त्यामुळे जस्ट गो विथ द फ्लो.
जिथं तुम्हाला वाटलं की जमतंय फोडून टाका, जिथं तुम्हाला वाटलं थोडासा वेळ चाललाय मग त्याला सोडून द्या. ठीक आहे. आणि थोडासा म्हणजे ही वन डे मॅच आहे तर थोडा वेळ तर द्यावाच लागेल, पण एकदम आपल्या रेग्युलर मेन सारखं खूप जास्त वेळ जात असेल तर मग सोडून द्यावं लागेल. ठीक आहे. मग स्ट्रॅटर्जीमध्ये चेंजेस काय सर रेग्युलरपेक्षा? रेग्युलरमध्ये कसं असतं, IBPS PO झालं, SBI PO झालं किंवा SBI क्लर्क झाले, तर मी डायरेक्ट सांगितलं असतं मुलांना की तुम्ही पूर्ण पूर्ण पेपर पहिले तर बघून घ्या, हे पण सांगितलेलं असतं. इथं पूर्ण पेपर बघू नका, एवढा तेवढा वेळ नाहीये. दुसरं की पूर्ण पहिले बेसिक करून घ्या, बाकीच काहीच करू नका. तसं मला वाटत नाही इथं करायला पाहिजे. इथं बेसिक तर करायचंच आहे. रस्त्यात जर DI किंवा वर्ड प्रॉब्लेम, ओळखीचे टॉपिक सोपे सोपे दिसले तर मारून घ्या. ठीक आहे. हे मला असं वाटतंय आणि ऑब्व्हियसली तुम्ही हे मॉक टेस्टमध्ये पण केलं असणार आहे. ठीक आहे. किंवा जर तुम्ही याच्यापेक्षा काही वेगळं केलं मॉक टेस्टमध्ये, तुम्ही त्याला खूप कम्फर्टेबल आहे, तर माझ्या बोलण्यानुसार खूप जास्त मेजर चेंजेस करू नका. तुमची स्ट्रॅटर्जी कंटिन्यू ठेवा. जर तुम्ही काही वेगळी स्ट्रॅटर्जी लावता आणि तुम्ही त्याला कम्फर्टेबल असाल तर. सगळ्यात मेन ना मला बॉस खरं सांगतो कम्फर्टचाच पॉईंट वाटतोय. कारण 30 मिनिट्स आहे ना, तर सुधरत नाही की वेळ द्यायचा का लगेच स्किप करायचं. कारण ते वन डे मॅच आहे, T20 पण आहे. T20ला कसं बिलकुल वेळ देत नाही आपण. बघितलं, मारून देतो आणि सोडून देतो. टेस्ट इकडे कसं असतं, येत असेल तर ट्रॅक करतो. इथं दोघांचं जुगलबंदी आहे. तर तुम्हाला डिसिजन थोडेसे हे घ्यावं लागतात, की काय सिच्युएशन आहे पेपरची, किती वेळ बाकी आहे, तुमची फिलिंग काय येते आणि पेपरचा सेक्शन पण कधी येतोय. त्याच्यामुळे मला वाटतं कम्फर्टनुसार जाईल मी, की जर बाबा DI सोपा आहे, मला वाटतं आवडला, मारून देईल. मी थोडा कम्फर्टेबल नाही DIला, मला थोडीशी गडबड वाटते, सोडून देईल. ठीक है. अब जाएंगे लास्ट तुम्हारे रीजनिंग के ऊपर. रीजनिंगचं प्रीला जो आरबीआयचा प्री झाला त्याच्यामध्ये रिझनिंगचा सेक्शन 1-2 शिफ्टला थोडीशी गडबड झाली होती. त्यावेळेस मुलांना काय माहिती रिअलाइज झालं नाही झालं, पण रिझल्ट लागल्यावर रिअलाइज झालं. तिथे फटका बसलेला आहे बऱ्याच जणांना. त्यामुळे जास्त कॅज्युअली पण नका घेऊ कुठल्या सेक्शनला, की थोडंसं नीट रिस्पेक्ट करा. काही ठिकाणी असतं ते अवघड. किंवा इंग्लिशला पण मला काही जणांनी फीडबॅक दिले होते, की सर इंग्लिश पण तेवढं सोपं नव्हतं म्हणे. पण तरी पोरांनी काय माहिती खूपच सोपं केलं होतं. तर ते एक थोडंसं बघा. तर मग रिझनिंगला काय करायचं? रिझनिंगला तरी मला असं वाटतं जेन्युइनली, जरी आपण म्हणतोय दन मारायचंय, तरी सुरुवातीला नका घेऊ पझल. ठीक आहे. कारण की कधी-कधी त्या मोमेंटमध्ये आधीचे सेक्शन्स कसे गेलेले आहेत, कधी-कधी नाही बसत. तर मी फक्त रिझनिंगला एकच रिक्वेस्ट करेल, फक्त पझलची, की स्टार्टिंगचं पहिलं तरी पझल नका घेऊ. पहिलं काहीतरी जे आपण म्हणतो एक अकाउंट ओपन करायचं आपल्याला, तर ते पझलपेक्षा काही ना काही तर भेटून जाईल तुम्हाला. त्याच्यापासून चालू करा. थोडंसं त्याला होल्डवर ठेवा आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे भरपूर पझल्स राहतील. मग तुम्हाला ज्या टाईपचं आवडतंय, जसं आवडतंय तुम्ही त्याच्यावर जाऊ शकता. पण स्टार्टिंग मला थोडीशी रिस्की वाटते पझलची. असं माझं मत आहे. स्टील मी जेवढं पण आतापर्यंत बोललो याच्यात काही जण काउंटर करतील की नाही आम्हाला हे कम्फर्टेबल आहे, आमची ही स्ट्रॅटर्जी आहे, तर तुम्ही ती स्ट्रॅटर्जी वापरा. बऱ्याच जणांनी सागरचे सेशन्स केलेले असणार आहे, त्यांनी मेन्सचं बरंच काही सांगितलं असणार आहे. भरपूर चांगल्या बॅचेस त्यांनी परफॉर्म केलेले आहेत, जॉबवाल्यांसाठी पण आणि विदाऊट जॉबवाल्यांसाठी पण. तर त्याच्यात तुमच्या ज्या स्ट्रॅटर्जी ठरल्या असतील सागरने सांगितल्याप्रमाणे, त्या जरी इम्प्लिमेंट केल्या तरी चालतात. या मला तरी असं वाटतं की मी असं केलं असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये 1-2 शेवटचे पॉईंट, मग मी सरांकडनं काही पॉईंट घेतो जर मिस केलं असेल तर. महत्वाचं एकच शिफ्ट आहे. 1 वाजेची रिपोर्टिंग आहे. दुपारचं आहे टायमिंग. काही जणांचं थोडं सिटी दूरची असेल. होईल तेवढं चांगलं जेवण वगैरे करून थोडंसं टायमिंगच्या अकॉर्डिंगली बघा. तुमचं मे बी जेवणाचं टायमिंग रेग्युलर 1चा असेल, पण इथं 1ची रिपोर्टिंग आहे म्हणजे तुम्हाला 12च्या आधीच जेवण करून घ्यायचंय. जर तुम्ही तसं ट्रॅव्हल करता ह्या सगळ्या गोष्टी बघा. छोट्या-छोट्या गोष्टी या, पण खूप फरक पडतो. रात्रीची झोप प्रॉपर घ्या आजची, सॅटर्डेची खूप इम्पॉर्टंट राहील. उद्याची पण थोडंसं लेट उठले तुम्ही तरी काही हरकत नाही. एकदम लेट नाही, पण थोडंसं लेट चालून जातं. त्याच्यानंतर जेवणाचं पण आता एकदम सुस्ती येईल एवढं नका जेवू. पाहिजे तर सकाळचा एक ब्रेकफास्ट घ्या आणि दुपारचा लंच थोडासा लाईट घ्या. मग आल्यानंतर मारता येईल, चांगलं नॉनव्हेज मारता येईल. पण त्या हिशोबाने थोडंसं बघा. कारण या बारीक-बारीक गोष्टी खूप मॅटर करतात. आवडीचा परफ्यूम, आवडीचा ड्रेस, या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात थोडं-थोडं. चांगलं वाइब्स पॉझिटिव्ह ठेवा, खुश राहा. बऱ्याच वेळेस होतं बरं का. आम्ही साधं परफ्यूम मारून जरी ऑनलाईन लेक्चर घेतलं, तर आम्हाला आमचं भारी वाटतं, की चांगलं सगळं आपण सराउंडिंगमध्ये. तसं तुम्ही त्याही गोष्टींना थोडासा रिस्पेक्ट करा. जेवणाचं आवडतं दुपारच्या लंचमध्ये तुमच्या आवडीची भाजी घ्या, व्हेजची, नॉन-व्हेजची जरा जपून जसं काय वाटतंय बघा. सुस्ती नको यायला, आल्यानंतर मारू आपण व्यवस्थित. ह्या गोष्टी थोड्याशा नीट बघा. दुसरं तुमचं प्रीचं जे हॉल तिकीट आहे, प्रीचं ॲडमिट कार्ड जे आहे ते ऑलरेडी सबमिट केलेलं आहे. तर जास्त पॅनिक नका होऊ. 1 दिवस अगोदर तुम्हाला सापडत नाहीये. ऑलरेडी त्यांनी सबमिट करून घेतलेलं आहे. तुम्हाला फक्त मेन्सचं न्यायचं आहे. आयडी प्रूफ न्यायचं आहे प्रॉपर. आता जे प्रीला नेलं होते सगळं रिपीट न्या. आयडी प्रूफची एक फोटोकॉपी राहू द्या. पेन वगैरे व्यवस्थित राहील तुमचं. बाकी मेजर काही वाटत नाहीये. रिव्ह्यू मात्र आपण वीकली टॉकमध्ये कव्हर करून टाकू याचा. काही मुलांकडनं आम्ही घेऊ. आणि इकडे सर बसलेले सरांकडनं पण काही आहे का पॉइंट्स एकदा मी बघतो. हां. हॅलो. हां. ओम सरांनी जीएचे रिव्हिजनचे काही सेशन्स घेतलेले आहेत. जर हा व्हिडिओ काही जण बघतायत सॅटर्डेला, तुम्हाला आज संध्याकाळसाठी पण वेळ असेल आणि उद्या सकाळसाठी, आता कसं आहे शाळेतल्यासारखं आपण लास्ट मिनिटला सगळं नाही बघू शकत. पण या 5 सब्जेक्टमध्ये कॉम्प्युटर आणि जीए असा सब्जेक्ट आहे, की ज्याचं तुम्ही लास्ट मिनिटला थोडंसं अजून काही रिवाईज करायचं असेल तर करू शकता. लास्ट मिनिट म्हणजे नाईट मारा मी असं म्हणत नाहीये किंवा सकाळी पण पेपरच्या एकदम लास्ट मोमेंटपर्यंत बघा असं नाहीये. पण आता एवढी सकाळचा वेळ आहे तर तुम्हाला थोडंफार असं वाटत असेल रिवाईज करावं किंवा रात्रीचं, तर त्यावेळेस तुम्ही जीएचे सेशन्स नक्की रिवाईज करा. कारण त्यांनी होईल तेवढं इम्पॉर्टंट ह्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे. ठीक आहे. हा एक पॉईंट होता जीएच्या रिव्हिजनचा.
अजून सर? ओके, आणि जर ओके, इंग्लिशची रिडिंगवरती फोकस द्या, दीपक सरांचं म्हणणं आहे. सगळ्यात मेन मला अजून 2 गोष्टी असं वाटतंय, जर मी ॲज अ स्टुडंट बघतोय, सर कॉन्टचं मी काय रिवाइज करू, रिझनिंगचं काय करू, तर तुम्ही जेव्हा मेंटॉर्सकडे जायचे, तुम्ही जेव्हा मॉकचं अनालिसिस केले, त्याच्यात कॉन्टबद्दल तुमचे काय फीडबॅक्स आहेत एकदा बघा, की ह्या मिस्टेक तर आपल्याला करायच्या नाही. जे काही मिस्टेक असतील तुम्ही तुमच्या लिहिलेले असणार आहे ते एक बघा, आणि कॉन्टचं आपण काही इम्पॉर्टंट लिहिलेलं असतं, डीआयचे शॉर्टकट्स म्हणा, जे काही ते एकदा थोडंसं बघून घ्या. ते तुम्ही बघून घ्याल. रिझनिंगचं झालं, इंग्लिशचे काही रूल्स बघायचे तुम्हाला, ते बघून घ्या. पण मेंटॉर्सकडे तुम्ही जेव्हा गेलेले होते, मेंटॉर्सने तुम्हाला जे फीडबॅक दिलेले होते, ती नोटबुक एकदा चाळा, की मेंटॉर्सने काय फीडबॅक दिलेले, जे काय असेल. तुम्ही सागर सरांकडे गेले असतील, दीपक सरांकडे गेले असेल, वॉट एव्हर जे काय असतील, किंवा तुम्ही तुमचं सेल्फ लिहिलं असेल, जॉबवाल्यांना थोडा टाइम कमी भेटला असेल, तर जे पण असेल ते तुम्ही त्याच्यात बघू शकता. ठीक आहे. आणि जे सगळ्यात शेवटचं मी ठेवलं होतं आता एंड करताना कन्क्लुजन, ते नीट ऐका. याच्यामध्ये मेन्सला जेवढे पण स्टुडंट आलेले आहेत, एक गोष्ट लक्षात राहू द्या, आरबीआयसाठी सगळ्या पेपर्समध्ये आरबीआयचाच पेपर एक असा असतो टॉपला, ज्याच्यामध्ये प्री काढणं सगळ्यात मुश्किल असते मेन्सपेक्षा. त्यामुळे स्वतःला फुल बॅक करा, तुम्ही फुल बॅक करा, की भाई आपल्यात दम आहे. कारण तुम्ही प्रीला बघितलं असेल, खूप खूप मोठे मोठे रथी महारथी यांच्या प्री क्लिअर नाही झालेल्या, पण तुमच्या प्री क्लिअर झालेलं आहे. मग त्याला तुम्ही काही नाव देऊ शकता, नॉर्मलायझेशन म्हणा, शिफ्ट म्हणा, ते जे काय असेल. पण जेवढेही मुलं आरबीआयची मेन्स देताना हा व्हिडिओ बघताय, तुमच्यात भरपूर दम आहे. कारण आरबीआयची मेन्स देणं इज वन ऑफ द बिगेस्ट अचिव्हमेंट. कारण की भरपूर मुलांचे ना रिझल्ट असे 7-8 असतात, पण त्यात आरबीआयचं निघत नाही कधी कधी प्रीचं. त्यामुळे तुम्ही स्वतःला पहिले तर बॅक करा, की तुमच्यात भरपूर दम आहे. हा सगळ्यात पहिला पॉईंट. दुसरा, तिथं गेल्यानंतर रेग्युलर मेन्स सारखं तुम्हाला खूप जास्त इन डेप्थ नॉलेज पाहिजे, खूपच कोअर नॉलेज पाहिजे अशी रिक्वायरमेंट नाहीये याची. एवढी रिक्वायरमेंट नसते. एवढं आयएसबीआयपी आयबीपीएस सारखं डेप्थमध्ये विचारत नाही. त्याच्यामुळे इझी क्वेश्चन असणारच आहे, जे तुम्ही स्मार्टली पिक केले प्रीला, तर इथे पण पिक करा. आणि 2 टाईपचे राहतील, एक खूप डिफिकल्ट आणि एक थोडं मॉडरेट. तर मॉडरेट पर्यंत जायचं आपल्याला. जसं तुम्हाला कळतं तुमचा पाय फसतोय, खूपच डेप्थमध्ये चालले, सोडून द्या. ठीक आहे, पटापट बघायचंय. कारण आरबीआयसाठी एक परत अजून महत्वाचं असतं, की सगळे सेक्शनल कट ऑफ निघणं गरजेचे राहतात. त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ फसायचं नाही, पटकन पुढे निघायचं. ठीक आहे. तर बस बाकी तर मी स्वतःला खूप बॅक केलं असतं, की आरबीआयची मेन्स देतो म्हणजे आपल्यात खूप दम आहे. आपण एवढ्या सगळ्या मुलांना बीट करून आलोय, आणि उद्या जर एखादा क्वेश्चन आपल्याला येत नसेल, तर असे भरपूर मुलं असतील त्यांना येत नाही, सोडून द्यायचं, पटकन पुढे निघायचं. ठीक आहे. बेसिक गोष्टी फॉलो करा. होईल तेवढं पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडमध्ये राहा. त्याच्यानंतर रिव्ह्यूमध्ये तर आपण सगळं बघूच पुढे, पण हेच स्वतःला बॅक करणं गरजेचं आहे. सर आवडीचे गाणे वगैरे ऐकून गेलो होतो आम्ही. जिंदा आहे वगैरे गाणे, जर तुम्हाला ज्याचे फरहान अख्तरचा तो भाग मिल्खा भाग मल्खा ऐकायचं असेल, किंवा आशा ऐकायचं असेल इक्बाल मधलं, तुमच्या आवडीचं ते पण बघा. मला वाटतं यार, छोट्या छोट्या गोष्टी किती मॅटर करतात. तुमच्या नाश्त्यापासून, तुमच्या ड्रेसिंगपासून, तुमच्या ह्या बाकीच्या याच्यामध्ये होईल तेवढं पॉझिटिव्ह राहा. निगेटिव्ह लोकांसोबत राहू नका शक्यतो. आजची रात्र उद्या गप्पा मारू नका जास्त निगेटिव्ह. आरबीआयचं आहे, आपलं कुठे होणार आहे. तुम्ही तुमचं 100% देणार आहे, आणि फुल पॉझिटिव्ह माइंडसेट. कारण एवढ्या पोरांना बीट करून आले तुम्ही. तुमच्या रिडिंग मधले पोरं आठवत तुम्ही, जे असे रथी महारथी होते, की अरे हे त्यांचं पिरी निघणार होतं, त्यांच्या निघालच नाही, आपली निघालेली आहे. ते थोडं स्वतःला बॅक करा. कारण खूप दम आहे तुमच्या. तुम्ही मेन्स देता म्हणजे एक मोठी अचिव्हमेंट आहे. बँकिंग इंडस्ट्रीमधली तुम्ही एक तर मोठी टिक मारलेली आरबीआयची मेन्स देणं म्हणजे. कारण तुम्ही एवढ्या प्रीमध्ये एवढा सगळ्या खूप जॉबवाले असतात त्याच्यामध्ये, जे सगळेजण पेपरला देतात. आणि लास्ट जॉबवाल्यांसाठी एवढंच आहे, हा सर आता आम्हाला टेन्शन येईल सर, की आमचा अभ्यास कमी झालेला आहे. जेवढे पण जॉबवाले स्टुडंट येतात सगळ्यांना एकच एक्झाम्पल देतो मी. आर अश्विन आणि हरभजन सिंग दोघंही चांगले बॉलर होते. 2011चा वर्ल्ड कप होता. तसं पाहायला गेलं तर यंग याच्यानुसार आर अश्विन थोडासा मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखला जातो त्यावेळेस, किंवा त्याच्याकडे थोडंसं चांगलं त्यावेळेस तो फॉर्म मध्ये होता. पण तरी पण महेंद्रसिंग धोनीने हरभजन सिंगला खेळवलं होतं. जस्ट बिकॉज एक्सपिरियन्स मॅटर करतो नॉकआउट गेम्समध्ये, मोठ्या गेम्समध्ये. जसं मेन्सची एक्झाम आहे, इथं तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करेल. त्यामुळे जेवढे पण जॉब करणारे आहेत त्यांनी स्वतःला बॅक करा, की तुम्ही जो पण गव्हर्नमेंट जॉब करताय सध्या, आरआरबी असू द्या, आयबीपीएस असू द्या, काही का असू द्या, एसबीआय असू द्या, तुम्ही जॉब करताय म्हणजे तुम्ही ऑलरेडी सगळं करून आलेले आहेत. ही सगळं तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही ज्या मिस्टेक्स त्यावेळेस अवॉइड केल्या होत्या आणि ज्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन झालं होतं, ते सगळं तुम्हाला तिथं वापरायचं आहे. म्हणजे जे फर्स्ट टाइमर आहेत ना, त्यांच्याकडनं अशा काही मिस्टेक्स होतील. सुरुवातीला पजल घेतलं, इगो कंट्रोल नाही केला, तुक्केबाजी करून टाकली क्वांट एलआर मध्ये, तर ह्या मिस्टेक्स तुम्ही नाही केलेल्या कधीच. त्या बस परत तुम्हाला नाही करायच्या. त्या स्वतःला बॅक करा, की भाई आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे. तर हा खूप मोठी गोष्ट आहे तुमची, तर तुम्ही त्याच्यावरती डील करू शकता. ठीक आहे. आय होप सगळ्यांना हे पॉझिटिव्ह वाटलं असेल. तुम्ही व्हिडिओला लाईक बिक तर केलंच असणार आहे, आणि हा रेकॉर्डेड होता काही कारणास्तव, तर तेवढं फक्त ऍडजस्ट करा, कारण मुलं पण ट्रॅव्हल करत होते. ठीक आहे. चलो, सो एकदा सर अजून काय वाटतं तुम्हाला? क्लिअर आहे ना? येस. चलो, ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना. लाईव्ह असतं तुम्ही सगळ्यांचं नाव वाचून ऑल द बेस्ट केलं असतं, बट तरी लाईव्ह नाही, तुम्ही तर प्रत्येकाला मी ऑल द बेस्ट केलेलं पूर्ण टीमनी केलेलं आहे. आणि रिव्ह्यू नक्की द्या. बाकीच्यांकडनं आम्ही पण घेऊ कॉल करून आणि विकली टॉकमध्ये शेअर करू. ठीक आहे. चलो, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय बाय, ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे.